हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। राज्यात तब्बल 8,000 शिक्षक टी अणुउत्तीर्ण आहेत आणि या टी अणुउत्तीर्णांचा जीव लागलेला आहे टांगणीला। 8,000 शिक्षकांची नोकरी धोक्यात, परीक्षेच्या हालचाली नाहीत। याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, टी अणुउत्तीर्णांचा जीव लागला टांगणीला, 8,000 शिक्षकांची नोकरी धोक्यात, परीक्षेच्या हालचाली नाहीत। टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याच्या निर्णयामुळे सुमारे 8,000 शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे। मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या व टी उत्तीर्ण न झालेल्या सर्व शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। त्यामुळे या शिक्षकांना 31 मार्चपर्यंत टी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता आहे। मात्र टी परीक्षा घेण्यासंदर्भात शासकीय पातळीवर सध्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे टी अणुउत्तीर्ण शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे। बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 23 नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे। या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता 1 ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे। त्यासाठी राज्य सरकारने 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यापूर्वीच 2015 मध्ये केंद्र सरकारने 4 वर्षे मुदतवाढ दिली होती। त्यामुळे राज्य सरकारने दिलेली 3 संधीची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत होती। यानंतर राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले। नव्या निर्णयानुसार राज्य सरकारने 2013 नंतर अल्पसंख्याक शाळांसह इतर शाळांमध्ये मार्च 2019 पर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे। त्यानंतरही टी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे। सध्या टी अणुउत्तीर्ण शिक्षकांची सेवा ताबडतोब समाप्त करण्यात यावी अशी मागणी शिक्षक भरतीसाठी पात्र टी धारक करत आहेत। या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला आहे। तर शिक्षण विभाग टी अणुउत्तीर्ण शिक्षकांना आणखी एक संधी देण्यावर ठाम आहे। परंतु परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ 2च महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना राज्य परीक्षा परिषदेकडून अद्याप परीक्षा घेण्याविषयीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आलेले नाही। त्यामुळे टी अणुउत्तीर्णांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। तर परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रालयात पाठवून 3 ते 4 महिने लोटले, मात्र मंत्रालयीन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे। एकूणच काय तर जे उमेदवार टी अणुउत्तीर्ण आहेत यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे आणि त्यांची संख्या तब्बल 8,000 इतकी आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।